नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि प्रत्येक घराघरामधून कैरीचं लोणचं बनवलं जातं. आता बऱ्याचदा काय होतं की हे लोणचं खराब होतं आणि आपण केलेली सर्व मेहनत फुकट जाते. तर असं होऊ नये म्हणून मी इथे एक परफेक्ट रेसिपी आणलेली आहे लोणच्याची. तुम्ही जर पहिल्यांदा जरी हे लोणचं बनवलं आणि ह्या पद्धतीने बनवलं तर बिलकुल खराब होणार नाही. हे लोणचं बनवताना मी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर ह्या पद्धतीने किंवा ह्यानुसार लोणचं बनवलं तर तुमचं लोणचं बिलकुल खराब होणार नाही, वर्षभर टिकेल आणि चवीला पण खूप छान बनेल. कैरीचं मस्त चटपटीत लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एकदम ताज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. मार्केटमधून कैरी घेताना नेहमी ताजी कैरी घ्यायची आणि त्याच्यावर दाग धब्बे असतील तर त्या कैऱ्या आपण साईडला काढायच्या आहेत. हवं तर तुम्ही हाताने प्रेस करून बघायचं. इथे कडक आणि ताज्या कैऱ्यांचाच वापर आपल्याला लोणचं बनवण्यासाठी करायचा, म्हणजे आपलं लोणचं बिलकुल खराब होणार नाही आणि बरेच दिवस टिकेल आणि छान बनेल. तर इथे डाग पडलेल्या कैऱ्या आपण साईडला काढूयात आणि बाकी कैऱ्या पाण्यामध्ये भिजत घालणार आहे मी. ह्या घरच्या कैऱ्या असल्यामुळे मी एकाच पाण्याने धुवून घेत आहे. जर मार्केटमधून आणल्या तर तुम्ही 2 ते 3 पाण्यांनी ह्या कैऱ्या छान धुवून घ्यायच्या, म्हणजे ह्याच्यावरची धूळ निघून जाईल. हवं तर तुम्ही हाताने हलक्या हाताने ह्या पद्धतीने घासून काढा आणि स्वच्छ करून घ्या. आता ह्या कैऱ्या आपल्याला मसाला भाजीपर्यंत पाण्यातच ठेवायच्या. साईडला मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर गॅस एकदम मंद केला आहे आणि 1 वाटी मीठ साधारण अर्धा मिनिटच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मिठात जर थोडासा जरी ओलसरपणा असेल तर तो चालला जाईल. आता आपण घेतलेली आहे 1 वाटी मोहरीची डाळ. ही सुद्धा एकदम मंद गॅसवर साधारण अर्धा मिनिटच भाजून घ्यायची आहे. खूप जास्त भाजायची नाही, नाहीतर लोणच्याची चव बिघडेल. मोहरीची डाळ आपली भाजून झालेली हे आपण गार करायला ठेवू आणि आता गॅस मी मध्यम केला आहे. इथे मी 4 चमचे जाडी सोप घेतली, ती भाजून घेते. सोप भाजल्यानंतर मेथी भाजून घ्यायची आपल्याला मध्यम गॅसवर साधारण 1 मिनिट. ह्या चमच्यानी 3 चमचे. हे लोणचं बनवताना आपल्याला प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वस्तू वेगवेगळी भाजून घ्यायची आहे, कारण प्रत्येकाला भाजायला वेगवेगळा वेळ लागतो. मेथीचा कलर बदलल्यानंतर मेथी आपण काढून घेऊया आणि थोडीशी गार झाल्यानंतर याची भरड करून घ्यायची आपल्याला ह्याप्रमाणे, म्हणजे मेथी व्यवस्थित लोणच्याला लागेल. आपण जी मोहरीची डाळ भाजून घेतली होती त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि ती थोडीशी जाडसर आपल्याला वाटून घ्यायची. ह्या पद्धतीने एकदम पावडर नाही बनवायची, थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची. तर इथे आपली मोहरी भरडून झालेली आहे आणि मेथीची पण पावडर बनवून घेतलेली आहे. साईडला मी एका कढईमध्ये 2 किलो कैऱ्यांसाठी अर्धा लिटर शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे. ते आपण कढईमध्ये ठेवून मध्यम गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि गार होऊ द्यायचं आहे. लोणच्यासाठी तुम्ही जर शेंगदाण्याचं तेल वापरलं तर लोणच्याला चव खूप छान येते आणि लोणचं खराबही होणार नाही तेल घातल्यामुळे. आता हे गरम झाल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि गार व्हायला ठेवून द्यायचं आहे साईडला. जोपर्यंत तेल गार होते तोपर्यंत मी सर्व कैऱ्या पाण्याच्या बाहेर काढल्या आणि स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतल्या आहेत. ह्याच्यावर पाणी बिलकुल राहता कामा नये. लोणचं बनवण्यासाठी अशा ताज्या कैऱ्यांचाच वापर करायचा आहे. आता तुम्हाला ज्याही आकाराच्या कैरीच्या फोडी बनवायच्या त्या आकाराच्या तुम्ही बनवून घेऊ शकता. हवं तर ह्या फोडी बनवण्यासाठी तुम्ही मोठ्या वेळीचा उपयोग करू शकता आणि कोणाची मदतही घेऊ शकता. तर तुम्हाला ज्याही आकाराच्या फोडी बनवायच्या त्या आकारात तुम्ही कापून घ्या. अशा पद्धतीने सर्व कैरींच्या फोडी आपण इथे बनवून घेणार आहोत. लोणच्यासाठी अशा पद्धतीने छान फोडी करून घ्यायच्या आहेत. एकदम ताज्या कैऱ्या वापरायच्या आहेत. आणि आता
ह्या कैरीच्या फोडी बनवून झाल्यानंतर 2 किलो कैरीच्या फोडीसाठी मी 2 चमचे मीठ आणि 2 चमचे हळद ह्या कैरींवर टाकली आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। प्रत्येक फोडीला हळद आणि मीठ लागायला हवं। ह्या स्टेपमुळे तुमचं लोणचं बिलकुल खराब होणार नाही आणि फ्रेश राहील। लोणचं बनवण्यासाठी आपल्याला प्रत्येक भांडं स्वच्छ घ्यायचे आणि उन्हात वाळवून घ्यायचे। इथे आपण घालूया मोहरीची डाळ, त्यानंतर सोप। ह्या सर्व वस्तू भाजून गार करून घेतलेल्या आहेत। मी इथे अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा लवंग वापरलेली आहे। लवंग आणि मिरी सुद्धा थोडीशी भाजून गार करून घेतली आहे आणि हिंगाचा जो खडा असतो त्याला बारीक करून भाजून पावडर बनवून ती पण 2 चमचे घातली आहे। हिंगाच्या पावडरमुळे किंवा हिंगामुळे लोणचं खराब होणार नाही। तुम्ही हवं तर डबीचा हिंग सुद्धा वापरू शकता। इथे 2 चमचे कलौंजी किंवा कांद्याचा बी घालत आहे। तुम्हाला आवडत असल्यास घाला किंवा स्किप केलं तरी चालेल। फक्त कांद्याचं बी आणि लसूण आपल्याला भाजायचे नाही। बाकी सर्व वस्तू थोड्याशा गरम करून घ्या आणि गार करून वापरायच्या आहेत। आता इथे आपण जवळपास 6 चमचे मिरची पावडर वापरणार आहोत 2 किलो लोणच्यासाठी। ही मिरची तेज असल्यामुळे मी 6 चमचे वापरली। जर मध्यम असेल तर एखादा चमचा जास्त घातला तरी चालेल किंवा तुम्हाला किती प्रमाणात तिखट लोणचं हवं त्यानुसार सुद्धा वापर करू शकता। हे मध्यम तिखट लोणचं केलं आहे मी। आता ह्या सर्व वस्तू चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या म्हणजे हा सर्व मसाला प्रत्येक फोडीला लागेल। इथे 4 चमचे मीठ घालणार आहे मी आणि मोहरीची डाळ आणि यांच्यासोबत जे मीठ घातले हे सर्व मिळून 6 चमचे मिठाचा वापर केला आहे मी 2 किलो लोणच्यासाठी। जिरं भाजून त्याची पावडर मी आधीच बनवून ठेवली होती, ती मी 2 चमचे वापरते। तेल आपलं पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे। इथे तेल गार करून घेणं खूप आवश्यक आहे। गरम तेलाचा बिलकुल वापर करू नका, एकदम थंड झालं पाहिजे। तर एकदम थंड झालेलं हे तेल आता आपण लोणच्यावर टाकणार। शेंगदाण्याच्या तेलाने लोणच्याची टेस्ट एकदम वेगळी आणि छान येते, तेव्हा तुम्ही ह्या तेलाचा वापर करून नक्की बघा। लोणचं करताना प्रत्येक गोष्ट गार करूनच घालायची आहे। गरम वस्तूचा बिलकुल वापर नाही करायचा आपल्याला। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ह्या पद्धतीने लोणचं बनवलं तर खराब होणार नाही। आता तेल व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर बिना तेलाचं हे लोणचं बनवायचं असेल तर तेलाऐवजी तुम्ही 2 चमचे व्हाईट व्हिनेगरचा वापर करा म्हणजे लोणचं खराब होणार नाही। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण जी मोहरीची डाळ थोडीशी बारीक करून घेतली आहे आणि मेथी बारीक करून घेतली, त्यामुळे ही मोहरीची डाळ मेथी प्रत्येक फोडीला व्यवस्थित लागेल आणि लोणच्याची चव छान येईल। तर आपलं बघा छान चटपटीत चवदार आणि वर्षभर टिकणारं लोणचं एकदम तयार आहे। मिक्स केल्यानंतर किती छान दिसतंय बघा, एकदम छान बनलंय। एक दिवस आधीच मी काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून ठेवलेली आहे। आता इथे मी 20 ते 25 लसूण पाकळ्या घातल्यात। तुम्हाला आवडत असल्यास घाला किंवा नाही घातल्यात तरी चालेल, पण लसूण पाकळ्यांनी लोणच्याचा स्वाद खूप छान येतो। तर अशा पद्धतीने आपलं छान लोणचं तयार आहे। आता आपण हे स्वच्छ बरणीत भरूया। लोणचं भरताना बरणीत थोडंसं आणि झाकणात थोडंसं असं मीठ घालायचं आणि व्यवस्थित हे करून घ्यायचं म्हणजे लोणच्याला बुरशी लागण्याची शक्यता बिलकुल राहत नाही। तुमचं लोणचं खराबच होणार नाही। आणि आता आपण हे लोणचं बरणीत भरूयात। शक्यतो लोणच्यासाठी काचेच्या बरणीचा उपयोग करायचा म्हणजे लोणचं छान राहतं। आता हे सर्व लोणचं आपण बरणीत टाकूया। लोणचं घातल्यानंतर 4 ते 5 दिवसांनीच तुम्ही खायला घेऊ शकता। खूप सुंदर बनेल ह्या पद्धतीने बनवलं तर।
आपण जी मेथीची पावडर करून वापरली त्यामुळे ह्या लोणच्याला एक खमंगपणा येईल. लोणचं काढताना फक्त एकच काळजी घ्यायची की स्वच्छ चमच्याचा वापर करायचा आणि 7 ते 8 दिवसाचं लोणचं एखाद्या अशा छोट्या बरणीत किंवा एखाद्या छोट्या भांड्यात काढून ठेवायचं, म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही. ह्या पद्धतीने लोणचं बनवल्यास अगदी अर्ध्या तासात हे लोणचं बनवलं जाईल. कैरीच्या फोडी केल्यानंतर त्याला हळद आणि मीठ लावल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही आणि त्याचं पाणीही काढायचं नाही. ह्या 2 गोष्टींमुळे आपलं लोणचं बरेच दिवस एकदम ताजं टवटवीत राहील. हे लोणचं मी 2 किलोच्या प्रमाणात बनवलेलं आहे. ह्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तेव्हा तिथे जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता. तुम्हाला कमी जास्त प्रमाणात घालायचं तर तुम्ही त्यानुसार साहित्याचा उपयोग करू शकता. रेसिपीत दाखवल्यानुसार जर लोणचं बनवलं तर बिलकुल बिघडणार नाही, हे नक्की. तेव्हा ह्या वर्षीच्या उन्हाळ्यात ह्या पद्धतीने लोणचं बनवा, खा. आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.